झणझणीत मटण रस्सा कविताच किचन स्टाईलने कसा करायचा ते पाहूया। कुकरमध्ये टाकलेलं आहे तेल, थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद टाकली, त्यामध्ये अर्धा किलो चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे। हलकंसं 2 मिनिटं व्यवस्थित असं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये पोहे खाण्याचा 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। छान व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। साधारणतः 2 ते 3 लोकांपर्यंत या प्रमाणामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे। मध्यम आचेवर 2 मिनिटं व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकूया, झाकण लावायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चिकन छान असं शिजवून झालेलं आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी या ठिकाणी खोबरं, लसूण, अद्रक, धने आणि कांदा लागणार आहे। त्यासाठी खोबरं आपण स्लाइस केलेलं छान असं भाजून घेऊया। खोबरं हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, त्यानंतर लसूण टाकलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला थोडेसे धणे टाकून या ठिकाणी सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। सर्व मसाला भाजून झालेला आहे, थंड करून आपण तो मिक्सरला दळून घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी कढईमध्ये तुम्ही करू शकता किंवा मी पातेल्यामध्ये करत आहे, तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर, हा कविताच किचनचा मटन मसाला किंवा चिकन मसाला दोन्हीही अवेलेबल आहे। त्या ठिकाणी आपण 1.5 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे। त्यानंतर थोडीशी हळद, धना पावडर टाकलेली आहे। तुम्हाला जर या ठिकाणी हा मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करू शकता। ग्रेव्हीचं वाटण टाकलेलं आहे। वाटण छान असं 2 ते 3 मिनिटं परतवल्यानंतर जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते सर्व चिकन टाकायचं। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आवश्यकतेनुसार ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनिटं छान अशी ही ग्रेव्ही शिजवून घेतली। झणझणीत चिकन रस्सा भाजी आपली तयार होत आलेली आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कविताच किचनमध्ये वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता 365 रेसिपीज अपलोड केलेल्या असतात। त्यामुळे सर्व रेसिपींची डिटेल नोटिफिकेशन प्रत्येक वेळेस तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।